हा हे बघा म्हणजे जे आपलं आताच ती आपण स्टोरी सांगत होतो म्हणजे जी कहाणी सांगत होतो की जसं पावनखिंड आहे बघा, शहारे अशा अंगावर शहारे आले बघा. खरं म्हणजे असं वाटतं आपल्याला इथे किंवा फील होतं जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांची जेव्हा आपण हिस्ट्री वाचतो तेव्हा. जय भवानी, जय शिवाजी मित्रांनो, जय शिवराय. स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण आलो आहोत एका अशा ऐतिहासिक ठिकाणी तिथे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर. हाताच्या बोटावर मोजण्याएवढेच मंदिरं आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये. त्यापैकी एक मंदिर म्हणजे भिवंडी गावी. तर चला आपण पूर्ण व्हिडिओ एक्सप्लोअर करणार आहोत. कशा पद्धतीने बांधकाम केलं आहे, कशा पद्धतीने महाराजांची मूर्ती किंवा बाकी काही ज्या ऐतिहासिक ज्या गोष्टी आहेत त्या आपण पाहणार आहोत. तर चला आपण पाहूया. तर जी फ्रंट साईड आहे मित्रांनो, हे बघा अफलातून आहे. हा याचा मेन दरवाजा आहे. जसं आपले मोठे किल्ले वगैरे असतात तसाच हा दरवाजा आहे, महादरवाजा बोलतात. आणि हा त्याची फ्रंट साईज आहे बघा. हा मेन दरवाजा आहे. इथून आपल्याला आतमध्ये जायचं आहे. छत्रपती शिवाजी महाराज मंदिर, मराठे पाडा. तर चला आपण आतमध्ये जाणार आहोत आणि आपण एक्सप्लोअर करूया. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, तुम्हाला नक्की आवडेल. चला. मस्त मंदिर आहे, अफलातून मंदिर. तसेच ह्या साईडला आपल्याला वरती चढायला वरती आहे, असा फार सुंदर आहे. तसंच डाव्या साईडला सुद्धा आहे. तर आपण पहिलं दर्शन घेणार आहोत, महाराजांचं दर्शन घेणार आहोत. तर चला जाऊया.
तर मित्रांनो महाराजांचं आपलं दर्शन झालेलं आहे, एकदम मन प्रसन्न झालं एकदम. तर अशा प्रकारे आपलं दर्शन झालेलं आहे महाराजांचं. एकदम खरंच मन प्रसन्न झालं, कारण प्रत्येक मराठी माणसाला जे शिवभक्त आहेत, महाराजांचे भक्त आहेत, त्यांनी नक्की येऊन इथं एकदा भेट द्यायलाच पाहिजे. कारण एवढा शहारेमध्ये जशी महाराजांची मूर्ती बघितलं, अंगावर जसे शहारे यायला पाहिजे असं एकदम वातावरण तयार होतं एकदम मस्तपैकी. तर चला आपण अजून काय काय आपण त्याचे बघूया, पूर्ण एक्सप्लोर करूया. चला भेटू. मस्त गेलेलं आहे बघा, गार्डन वापरातून गेलेलं आहे. पूर्ण मंदिराचं लोक बघा. हे हजार आहे का? हजार इकडे. हो हे बघा, भारी एक नंबर. तर आपण चाललो आहोत राईट साईडने सुरुवात करूया आपण. नाही ना, पहिले खालचे जे हे आहेत ना त्यांची माहिती घेऊया आपण. हां हां अच्छा ओके. अरे इकडनं सुरुवात होती. अच्छा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्माचा जो सीन दिला दाखवलेला आहे ते सह्याद्रीच्या कुशीत एक हिरा चमकला, भगवा टिळा चंदनाच्या शिवनेरी प्रगटला, दश दिशा पंचत्वेही तव नमन करती, जणू जन्मले महादेव शिवराय चक्रवर्ती. असं छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्माचा सोहळा आहे जो तो दाखवलेला आहे. म्हणजे जे महाराजांना जे पाण्यामध्ये टाकतात तो सीन आहे इथला. खूप फार सुंदर आहे. आणि मित्रांनो बघा, ही जरा हे नको, ही दाखवायला नको. रांगोळी बघा, रांगोळी पण खूप सुंदर काढली रांगोळी. महाराणी ताराबाई यांची पूर्ण माहिती दिली आहे. हे आपला महाराणी ताराबाई आहे. त्यांच्या शौर्याची गाथा या आपल्या कलाकृतीमध्ये दिसून येते. श्री छत्रपती संभाजी महाराज व राजमुद्रा, जन्म 14 मे 1697, ज्येष्ठ शुभे शके 1571, किल्ले पुरंदर. हा पुरंदरचा हे आहे. हे बघा, हे सिंहासनाचं हे करत आहे. खूप सुंदर माहिती दिलेली आहे.
माहिती पण भरपूर चांगली दिली छत्रपती शिवाजी महाराजांचे हे दरबार आहे, महाराजांचा दरबार जेव्हा भरायचं ना त्याची कलाकृती दिलेली आहे. मस्त कलाकृती दिलेली आहे. अच्छा, शिवराज्याभिषेक सोहळा मिरवणूक हा जी कलाकृती आहे जी शिवराज्याभिषेक. थोडंसं ही लाईट येते थोडंसं ठिकाण आपल्याला चांगला क्लिअर दिसेल. हा राज्याभिषेकची कलाकृती केलेली आहे ना. 3Dमध्ये 3Dमध्ये मस्त वागलं आहे. 3Dमध्ये आहे आपला पण आहे. कोंडाजी कर्जत पन्हाळा मोहीम. अच्छा, यांनी जे दाखवलं आहे कोंडाजी कर्जत यांची पन्हाळा मोहीमची दाखवले दृश्य दाखवलेलं आहे. मस्त व्हिडिओ नाव जेव्हा रायगड बांधला त्यांनी स्वतःच्या खर्चाने रायगड बांधला. त्यांनी शिवाजी महाराजांनी विचारलं की एवढा चांगला गड बांधलेला काय पाहिजे तुम्हाला बांधा. ते म्हणले काहीच नको मला, फक्त त्या रायगडाचं मागे एक जगदीश्वराचं मंदिर आहे, त्याच्या पायरीवर फक्त माझं नाव जोडायचं. त्या नाव काय होणार आहे, सेवेचे ठाई निरोजी इंदोरकर. म्हणजे कधी पण मला सांगा काय असेल सदैव म्हणतात स्वतःचं घर घाण ठेवलं रायगड बांधलं तर पैसे कमी पडले. शिवाजी महाराज आपल्याला सरनोबत यशाजी याचा जर लाईट बाहेर न पडतो त्यामुळे सगळं क्लिअर दिसत नाही आहे. अशी प्रत्येक याची माहिती दिलेली आहे मित्रांनो. असं क्लिअर दिसतंय का माहिती नाही, पण दिसायला पाहिजे. हे सगळे पिक्चरचे 3Dमध्ये गेलेले आहेत. हा काय आहे हां, सरनोपाती हरिश्चंद्रराव मोहिते. म्हणजे प्रत्येक जे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सोबत होते त्यांची पूर्णपणे माहिती दिलेली आहे. म्हणजे जे महाराजांच्या सोबत राहायचे किंवा त्यांना ज्यांनी युद्धामध्ये मदत केली होती असे सगळे मावळे असू दे, काही असू दे, मामा असू दे, सगळ्यांची माहिती इथे पूर्ण डिटेलमध्ये दिलेली आहे. सिद्धिलाल माहिती येते. सगळे 3Dमध्ये काढलेत ना. हे ओरिजिनल म्हणजे जे महाराजांच्या काळामध्ये जे वापरत होते ना, जे हत्यार वापरत होते प्रत्येकाची माहिती दिलेली आहे बघा. जसं की तिथे काय दिलं आहे, हे बघा परशु कुऱ्हाड. हे परशु कुऱ्हाड आहे. वर्गीकरणाचे अमृतशस्त्र 1 किलो, लांबी 10 इंच, फाळ 4 मोठी काठी. अच्छा, म्हणजे याची पूर्ण माहिती दिली त्यांनी. ही जी परशु कुऱ्हाड आहे त्याच्यामध्ये. त्यानंतर भाला. त्याच्यात भालामध्ये पण काय प्रकार आहेत. पहिला ते कुंत असं आहे, म्हणजे वजन 1000 ग्रॅम. 1000 ग्रॅम म्हणजे 1 किलो. 1000 ग्रॅम बरोबर ना. आणि साधारण 7 फूट लांब असा हा भाला आहे. असा म्हणजे प्रत्येक भाण्याची ना ही वेगवेगळी हे आहे. आता हा आहे, हा कुठचा आहे, अश्वकुंत भाला. हा अश्वकुंत भाला आहे. हां, आणि ही विटाईट आहे का विटाईट आहे? विटाईट. ही विटाईट आहे. म्हणजे हा पण एक भाल्याचा प्रकार आहे. असे लांब असा आहे तो. हां,
हे सगळे भाल्याचे प्रकार आहेत. म्हणजे ते हा जो कंपार्टमेंट दिला आहे तो हा पूर्ण भाल्याच्या संबंधित माहिती दिली होती यांनी. त्यानंतर हा हे चिलखत बोलतात याला, चिलखत. म्हणजे पूर्ण हे तारेने असे स्टील असतं ना, लोखंडी चिलखत आहे. अशी दिसत नाही असले तर भागा लाईट येते बघा, ही चिलखत आहे. म्हणजे जेव्हा महाराज किंवा जायचे ना आपले तर हे चिलखत घालून जायचे ही. आणि हा पण एक चिलखत म्हणजे कसा, जेव्हा शिवाजी महाराजांच्या अफजलखानाला हां, म्हणजे जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज अफजलखानाशी भेट करायला गेले होते तेव्हा त्यांनी आतलं आपलं जे वरती वस्त्र होते आणि आतमध्ये त्यांनी चिलखत घातली होती. त्यामुळे कसं त्यांनी अफजलखाननं जो चाकू मारला ना त्यांना, तर तो त्यांच्या चिलखतीमुळे ते बचावले. अशी चिलखत होती, अशी ही ढाल आहे. 700 ग्राम ते 1000 ग्राम. हां, म्हणजे 1.5 किलोपर्यंत वजन असं. त्याची बघा ही ढाल आहे. असे पूर्ण पण मस्त एकदम माहिती दिलेली आहे. हे तलवारीचे आहेत प्रकार बघा, हे तलवारी आहे. खडा तलवार, पट्टा तलवार, खडा तलवार, पट्टा तलवार म्हणजे हे पट्टा तलवार. हे बघा, हे म्हणजे एका हातामध्ये घालून असं ते पट्टा तलवार झाली. आणि बाकीचे हां, ही मराठा धोप तलवार. बघा किती शानदार असे शस्त्र आहेत बघा, जे आपण आजवर कधी पाहिलेच नव्हते. असे तलवारी आहेत म्हणजे आपल्याला नाव पण माहिती नव्हती बघा. त्यानंतर हे तीर कमान बघा, तीर कमान आहे. त्याला काय बोलतात, धनुष्यबाण. आणि ती आहे कत्ती तलवार. तलवारीचे प्रकार अजूनपर्यंत आपण बघितले नव्हते असे तलवारीचे प्रकार बघा. आणि हे काय, अमुक्त शस्त्र, कुकरी बोलतात असे, म्हणजे गुप्त हत्यार असायचे ना याच्याकडे. पारंपरिक शस्त्र. हां, नेपाळ. हे तीर कमान बघा, धनुष्यबाण कसे आहेत. त्याच्यामध्ये पण किती प्रकार आहेत बघ, धनुष्यामध्ये पण, तीरांमध्ये. हा तलवारी बघा, हा एकदम आपला तल आहे. म्हणजे आपण आज कधी बघितलं ना. तेगा तलवार आणि जमदार तलवार असे ते प्रकार आहेत. तलवारीचे प्रकार आहेत. सकाळी हां, महाराजांच्या काळी असे तलवारी शस्त्र वापरायचे. तर आपण नंतर शस्त्र वगैरे पाहिले. आता हे काय बघूया, 5 सही काय स्वराज. अच्छा, ही सुवर्ण तुला म्हणजे ते सुवर्ण तुलेमध्ये तोललं जायचं, असं सुवर्ण तुला याची प्रतिक्रिया आहे. ते समाजी मालुसरे हे घोरपडीच्या सायाने जे किल्ल्यावर चढत होते त्याचं दृश्य दाखवलं त्यांनी. असे घोरपडवरती जाऊन किल्ल्याला पकडून जाते त्याचं दृश्य दाखवलं त्यांनी. लढाईचं दृश्य दाखवलं त्यांनी. वेळात मराठे वीर दौडले सात. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मराठा साम्राज्याचे 3 यशस्वी सेनापती म्हणून कार्य. कसं ना ऊन येतो त्यामुळे ना ते दिसत नाही. अच्छा, हे पेठारामधून जे माहिती असेल तुला हिस्ट्री, छत्रपती शिवाजी महाराज त्यांना बंदी केलं होतं बरोबर ना. ते नंतर मग त्याची सुटका कशी गेली, ते पेठाऱ्यामधून जे पेठाऱ्यामध्ये मिठाईचे असे पेठारे होते जे ते ट्रान्सफर करत होते इकडे तिकडे घेऊन जात ना, त्या पेठाऱ्यामधून बसून महाराजी असे बाहेर गेले. असा तो सीन आहे तो, आग्र्याहून सुटका. बहिर्जी नाईक. हां, म्हणजे गुप्तेर म्हणजे सही माहिती आहे का तुला. गुप्तेर म्हणजे काय, जे म्हणजे आता जे मुघल वगैरे होते ना इथे, मुघल त्यांचं मग ते त्यांच्यावर लक्ष ठेवायचे. गुप्तेर म्हणजे जे महाराजांना त्यांच्या सूचना द्यायचे, म्हणजे त्याच्यामध्ये काय झालं, त्यांच्या कॅम्पमध्ये काय झालं असं.
त्याची गुप्त बातमी द्यायची. हां, गुप्त बातमी द्यायची महाराजांना, म्हणजे ते गुप्तहेर झाले. तर आपण आज मंदिराच्या बॅक साईडला आलो आहे. आता आपल्याला फक्त अर्ध फिरून झालं आहे, म्हणजे अजून किती माहिती बाकी आहे बघ. भैरव मुर्दाबाई देशपांडे. म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे जी पूर्ण महाराजांची ही आहे कारकीर्द आहे, त्याच्यामधल्या ज्या प्रमुख घडामोडी आहेत त्या त्यांनी इथं दर्शवल्या आहेत. 3D स्वरूपात इथे दर्शवलं आहे. मला खूप चांगली माहिती दिलेली आहे मी इथं. पुरंदर मार्तंड भैरव मोरारबाजी देशपांडे त्यांची लढाईची गोष्ट दाखवलेलं आहे. तेव्हाच हां, हे बघ सई जे शाहिस्ते खानाची बोट चाटली ना, हे बघ हे दृश्य दाखवलं बघ इथे शाहिस्ते खानाची. हां, ते महाराजांनी हा पळत होता तेव्हा त्यांची चाटली, असं दृश्य आहे. खूप सुंदर माहिती दिली आहे. तर प्रत्येकाला येऊन इथं खरंच भेट द्यायला पाहिजेच. ते काय वाच, वीर बाजीप्रभू देशपांडे. वीर बाजीप्रभू देशपांडे आता प्राणाची शिकस्ती, शब्द दिला राजाला तोफे आधी मरेन बाजी सांगा मृत्यूला. म्हणजे ही पावनखिंडी आहे वाटतं, पावनखिंडीचं हे वाटतं. हां, पावनखिंडीचं दृश्य आहे. म्हणजे कसं जे बाजीप्रभूंनी सांगितलं होतं महाराजांना, तुम्ही किल्ल्यावर गेल्यानंतर तुम्ही काय आलं. हां, हे बघा म्हणजे जे आपलं आता आपण स्टोरी सांगत होतो, म्हणजे जी कहाणी सांगत होतो की जसं पावनखिंड आहे बघा, शहारे अशा अंगावर शहारे आले बघा. खरं म्हणजे असं वाटतं आपल्याला इथे किंवा फील होतं जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांची जेव्हा आपण हिस्ट्री वाचतो तेव्हा अंगावर शहारे येतात. सही. तर आपल्याला सांगायचं काय होतं, जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज त्यांची लढाई चालू होती पावनखिंडमध्ये, तर हे वीर बाजीप्रभू देशपांडे यांनी अख्खी एकाने पावनखिंड आहे ना लढवली होती. म्हणजे शत्रू आहेत ना हे जे मुघल राज्य, त्यांना असं त्यांनी अडवून ठेवलं. आणि महाराजांनी काय सांगितलं, याचा अर्थ काय होतो बा, आता प्राणाची शिकस्ती, शब्द दिला राजाला तोफे आधी मरेन बाजी सांगा मृत्यूला. म्हणजे ते बोलले की जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज वरती पोचतील, सुखरूप पोचतील, त्यानंतर त्यांनी सांगितलं होतं की त्यांनी शब्द दिला होता की जेव्हा तुम्ही तिकडे जाऊन तोफ हे कराल, तोफ उडवाल, तेव्हा त्यांना समजून येईल की आपण छत्रपती शिवाजी महाराज सुखरूप पोचले. तेव्हा त्यांनी आपला जीव सोडला. असे हे वीर बाजीप्रभू देशपांडे. वीर शिवा काशीद. हां, आता ही वीर शिवा काशीद इकडे तुम्ही तिकडे काय करताय, वीर सांग बघूया. वीर शिवा काशीदची मला ही स्टोरी सांग काय आहे ती. न बघता हिस्ट्री माहिती पाहिजे आपली ना. काय हर्ष, वीर शिवा काशीद कोण होता. वीर शिवा काशीद असताना हां, वीर शिवा काशीदने शिवाजी महाराजांचं रूप घेऊन हां कुठेतरी त्यांना वाचवायला गेलेलं आहे. हां, म्हणजे जसं की म्हणजे ही वीर शिवा काशीद जे होते ते महाराजांचं डुप्लिकेटचं काम करायचं. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांसारखे दिसायचे, म्हणून त्यांनी एक दुश्मनाला ना त्यांनी एक चकवा दिला होता असा. म्हणजे त्यांच्या रूपात वीर शिवा काशीद गेले आणि छत्रपती शिवाजी महाराज तिकडनं निसटले असा. म्हणजे गनिमी कवा. हां, जे शस्त्र आहेत बघा, अशा प्रकारचे शस्त्र आहेत बघ. सई. आपण आजूपर्यंत असे बघितलं होतं, एकाने वाचा माहिती. आलेमानी तलवार. ठीक आहे, वाच. बोल. आलेमानी तलवार. तिकडची आलेमानी तलवार. ओके. आणि ही मराठा तलवार. मराठा तलवार. आणि मधली कुठची. ही मराठा तलवार. ही राजपूत तलवार. ही मुघल तलवार. तलवार आहे मुघलांची जे सर्वात जास्त जे तलवारी ज्या आहेत राजपूताची तलवार आहे. मराठा तलवार. मराठा तलवारमध्ये राजपूत. ही मुघल.
मुघल तलवार पण. तर ज्या शस्त्राचा जास्त वापर केला. जर्नाळ एक वेगळं शस्त्र आहे ना? चिलखत शिरशास्त्र जर्नाळ चिलखत व शिरशास्त्र शिरनास्त्र चिलखत व शिरनास्त्र वेधण्यासाठी वापरताच्या म्हणजे जे आपण मगाशी चिलखत बघितले होते ना हे फाडण्यासाठी. ते हां चिलखत पण फाडण्याचं हे होतं शस्त्र होतं बघा हे ते आहे. आणि काय रबर शस्त्र आहे. कुऱ्हाडीचा एक प्रकार आहे तो. कुऱ्हाडीचा प्रकार आहे ना. आणि हे आहे गुर्ज शस्त्र. गदा कुऱ्हाडीचा तलवार या 3 शस्त्राचे वैशिष्ट्य असणारे हे शस्त्र आहे. तेच आहे. आणि ते अंकुश हत्तीच्या काबूत ठेवण्यासाठी हत्तीला काबूत ठेवण्यासाठी अंकुश आहे म्हणजे जे हत्ती हे करायचे ना त्याला काय बोलतात? हत्तीला काबूत ठेवण्यासाठी काय बोलतात ना ते अंकुश लावतात ते बस पहिल्यांदा काय बोलतात त्यांना? नाही हत्तीवर जे बसतात काय बोलतात त्यांना? हत्ती चालवतात ते काय बोलतात त्यांना? हत्ती स्वार नाही रे काहीतरी एक शब्द आहे त्याला तो पर्टिक्युलर शब्द आहे त्याला बोलतात. पेशकब्ज अच्छा म्हणजे छोट्याच्या अफगाणी लोकांचे शस्त्र आहे. अच्छा अफगाणी लोकांचे शस्त्र. हे मला हे फर्स्ट शिलखत. जंबिया म्हणजे आपण शस्त्र हे आनंद करतो. इराणी लोकांचे पारंपरिक शस्त्र आहे ते. अच्छा इराणी. आणि ते आहे खैबर. ते पण आहे अफगाणी लोकांचे पारंपरिक शस्त्र. हे मांडू जगदापुरी आहे मांडू आहे. असे मांडू म्हणजे हे काळविटाच्या शिंगापासून बनवलेलं आहे. काळविटाच्या शिंगापासून बनवलं आहे म्हणजे असं वाटतं हे फिरवायचं असतं वाटतं ते. हां ते काय जगदापुरी इराणी जांबियाचे भारतीय स्वरूप वाघाच्या दातपासून बनवलं. बिचव्याच्या नागिनीप्रमाणे दुधारी पात्याच्या आहे. हा मुघल कट्यार त्यानंतर हे काय विजयनगरी कट्यार. आता हे विजयनगरी कट्यार आहे. हे महाराष्ट्र आहे ना महाराजांनी जे शस्त्राचा अफजलखानाचा पुतळा काढला होता जी आपलं सई जी महाराजांनी आहे ना अफजलखानाचा पुतळा काढला होता ना बाहेर माहिती आहे का हिस्ट्रीमध्ये. तर ते अशा मागण्यासाठी त्यांनी पुतळा बाहेर काढला होता. मराठा कट्यार त्यांनी मराठा कट्यार आहे. मग काय महाराजांची हिस्ट्री आहे. काय दृश्य पडलं बघा. ऊन पण आहे पाऊस पण आहे मस्त वातावरण वाटतंय. आणि वरती पण फिरायचं आपल्याला. चला वाचा पटापट. ते काय सही काय आहे? हां जे आता आपण वागणं सांगत होतं ना सही हे बघ. आणि असा अफजलखानाचा वध केला होता वाघनखाचा उपयोग करून. दिसते का ते लाईट येते हे बघा. शिवाजी महाराजांनी अफजलखानाचा वध केला होता आजचं दृश्य आहे. शिवाजी महाराज शिवा म्हणून वाचला शिवा असे जी आहे ना हे वीर शिवाजी महाराज
यांचा येते छोटे शिवाजी म्हणून असं बनवून दिलं होते. पुण्यभूमी सोन्याचा फाळ असणारा नागर अशा त्याच्यामुळं हे हा घेतला ना. इथून पहिल्यापासूनच आहे ते कामाला तुम्ही इथं? अच्छा. कधीपासून जेव्हा आता स्थापन केलं तेव्हापासून आहे तुम्ही? म्हणजे फक्त सेवा करायची किंवा हे करायचं याच्यासाठी साफसफाई वगैरे? इथलं गावाच्या साईड आहे तुम्ही? रोज गर्दी असतं, कधी बंद वगैरे असतं का आपला मंदिर? कधीच नाही, कायमचं चालू असतं मंदिर वगैरे ना. अच्छा, म्हणजे सकाळी 8 वाजता चालू होतं आणि 10 वाजेपर्यंत चालू होतं फक्त, बस त्यानंतर नाही. तर धन्यवाद. बंद कधीच नाही ना? भवानी माते छत्रपती शिवाजी महाराज देतानाची गोष्ट आहे. गोष्टी आपल्या प्रत्येकाला माहिती आहे. शॉर्टमध्ये आपण सांगतो आहे. आणि बघा हे राज्य व्हावे श्रीची इच्छा आमच्या दत्ताभिषेक घेऊन शिवशंभी महादेव माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतली होती. तो हा क्षण आहे. पिंडीवर त्यांनी रक्त हे करून दिले तो सीन आहे ना हा. म्हणजे आपलं रक्त सांडून पिंडीवर अभिषेक केला तेव्हा ते मस्त अभिषेक केला तेव्हा ते दिवस आहे. अच्छा, शिवसंस्कार जे जिजाऊ माता आहेत, जे आपल्या जिजाऊ माता आहेत त्यांनी आपले जे बाल छत्रपती शिवाजी महाराज आहेत त्यांच्यावर केलेले संस्कार त्याचं एक दृश्य दिलेलं आहे. त्यांनी म्हणजे जे शिकवण दिली होती जिजाऊ माताने त्याचं एक दृश्य एक आहे. स्वराज्यांनी राजमाता जिजाऊ महासाहेब त्यांची हे आहे. मस्त महाराजांची समजली का तुला? हिस्ट्री संबंधी कसे आहे? चांगलं वाटतं. सगळ्यांनी यायला पाहिजे इकडे. लहान मुलांना प्रत्येकांना यायला पाहिजे. आपली बहुतेक माहिती घेऊन झालेली आहे. म्हणजे पूर्ण महाराजांची कारकीर्द अशी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे थोडक्यात. हां, इथे थोडासा संध्याकाळ जर आलं ना तर त्यांनी मॅडमने सांगितलं आपलं 8 ते 10पर्यंत हा टायमिंग आहे. तर संध्याकाळी लेझर शो असतो, म्हणजे लायटिंगचा शो आहे. तो खूप भारी वाटतो कारण लाईट दाखवल्यानंतर एक नंबर अफलातून वाटा नजारा बघणार काय. तर आपण दिवसाचं आलो आहे, दिवसाचं पण खूप सुंदर वाटतं. तर चला आता आपण टॉपला आलो आहे. टॉपचं आपण हे दृश्य वरून बघा, काय खूप सुंदर दृश्य बघा, मस्त वाटतं एकदम अफलातून. खरंच लहान मुलांना एकदम सगळ्यांना बघण्यासारखं जे ठिकाण आहे. हे काय भारी. आता फोटोच काढतो. जे किल्ल्याचं हे पण साईडचं पण बनवलं आहे ना, किल्ल्याचं जे दिवार वगैरे बनवले आहे ते पण एकदम मस्त जुन्या टाईपच वाटतं. म्हणजे जसं ओरिजिनलच असं वाटतं. म्हणजे रायगडच्या किल्ल्यासारखं वाटतं. हां, किल्ल्यासारखंच वाटतं ना सई. तर असं पूर्ण राऊंड फिरून येऊ शकतो आपण असा पूर्ण असा चौक. आणि हा जो गेट बनवला आहे, जो महादरवाजा बनवला आहे तो पण भारी आहे. किल्ल्याचा दरवाजा जो बनवला आहे तो
मला वाटतं. एक्सपिरियन्स मी गेली हा? रायगडला. तू रायगडला जाऊन येईल ना. हा हे बघा तोफ पण ठेवलेला इथे. आता ऊन आणि पाऊस लागते मस्त. कलर बघा कसा आला कलर. हेटला आलो आहे. हे मस्त आहे की बघा. हे मंदिर आहे मस्त. तर पावसाने जरा घोळ घातला मग, कारण आम्हाला अजून एकदम एक्सप्लोर करायचं होतं, पण वरती जरा जास्तच पाऊस लागतोय. तर आपण एक फटाफट कवर करणार आहोत. हे बघा वरून पण फार सुंदर मंदिर दिसते. फोटो काढायचे किती फोटो लागते. मस्त वाटतं. कधी पण असं वाटत नाही की आपण म्हणजे ह्या 2025मध्ये हा किल्ला बनवला वाटत नाही, कारण हा पूर्णपणे एकदम ट्रॅडिशनली एकदम सगळ्या बारीक बारीक गोष्टींचा म्हणजे हे घेऊन अंदाज घेऊन कशा असायला पाहिजे किल्ला त्या पद्धतीचा किल्ला बांधलेला आहे. तर ही बॅक साईड आहे, मंदिराची बॅक साईड आहे. हे बघा अच्छा, हे गार्डन पण एकदम सुंदर दिलं असं मागच्या साईडला. तर आपण पटापट कवर करतोय. अच्छा, म्हणजे हे जे जुन्या काळी हे जेवण असते जे किल्ल्यावरून अशा ठिकाणी शत्रूंवर लक्ष ठेवून मारा करायचे किंवा दुश्मनांना मारायचे असे हे होल्स ठेवले होते. तर मंदिर आहे, भारी मंदिर आहे. आणि इथे आपल्याला पार्किंग वगैरे दिलेली आहे. इथे मस्त मंदिर. हा महादरवाजा आहे. ब्लॉक असते ना. कुठे आलात तुम्ही. तिकडे जाऊ चला. मला नाही तिथून पण मंदिर बघा एकदम छान दिसतं मंदिर. हां मंदिराचं शिव आहे शिव. अशा प्रकारे आपलं पूर्ण कवर झालंय. पहिल्याच्या जमान्यात तरी फोटो काढते ना. तू पाडशील स्वतःला तू हे तर मित्रांनो, अशा प्रकारे आपला पूर्ण मंदिर महाराजांचं मंदिर एक्सप्लोर करून झालेलं आहे. तर माझा एक्सपिरियन्स तर एकदम खतरनाक होता, आपलातून होता. कारण खूप म्हणजे अशा गोष्टी पाहिल्यात ज्या आपल्याला रिअल वाटत होत्या. आणि खरंच मला तर वाटतं प्रत्येकाने ते येऊन भेट द्यायलाच पाहिजे. आणि असं एकदम 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 असे शहारे अंगावर येतात तशा कथा आहेत महाराजांच्या. तर व्हिडिओ पूर्ण एक्सप्लोर करायला तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा मित्रांनो. आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला परत एकदा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.
बाय. सई सांग आपल्याला यायला पाहिजे की नाही मंदिर? कसं वाटतं तुला मंदिर? एक्सपिरियन्स सांग ना. हाऊ वॉज युअर एक्सपिरियन्स? चांगला. तर मित्रांनो सगळं मुलं एकदम खुश झालेले आहेत. ते बघा इथे बघा कसं वाटलं? भारी होता ना एकदम हर्ष? एक नंबर. हे तुम्ही कसं वाटलं? छान होता एक्सपिरियन्स. सगळ्यांची भेट द्या मित्रांनो. काका हां मला पावसात तू एक्सप्लोर करायला भारी आहे. हां पावसामध्ये पण खूप मजा आली कारण पाऊस पण होता इथे भरपूर होता पाऊस. तर मजा आली आम्हाला मजा आली एन्जॉय केली. हां सगळ्यांनी एकदा आवर्जून भेट द्या. मराठ्यांचा कुलदैवत सगळ्यांनी एकदा आवर्जून भेट द्या आणि नक्की भेटायला या. तर चला बाय बाय. तुमच्यासाठी मेसेज द्यायचा आहे की तुमच्यासाठी नाही पालकांसाठी नाही पण तुमच्या मुलांना आपल्या महाराजांची मुलांसाठी आहे कारण आपल्या मुलांना आपला इतिहास महाराजांचा इतिहास माहिती पडायला पाहिजे. त्यासाठी नक्की भेट द्या. मुलांसाठी भेट द्या. मुलांना नक्की आवडेल महाराजांचा इतिहास. त्यांना समजावून सांगा महाराज आपले कसे होते त्यांची कीर्ती किती महान होती ते तुम्ही समजावून सांगितलं तर मुलांवर चांगले परिणाम होतील आणि मुलं म्हणजे यशस्वी होतील महाराजांचा आदर ठेवून. तर चला भेटूया. बाय बाय टाटा सी यू. बाय.